वर्ग येथे बसलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महिला दिनानिमित्त तुमच्या समोर आपले विचार मांडत आहे. तरी तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताबाईचा ज्ञानोबा झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्व महान स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व. आज संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन साजरा करत आहेत. आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. इतिहासाची पाने चाळली तर 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्क मधील वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रूडगल चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निर्देशने केली. 10 तासाचा कामाचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या त्यांनी केल्या. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेत स्त्री कामगारांनी केलेल्या